नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में महिला विधेयकाला विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध। महिला जिल्हा प्रमुख शीतलताई भिंगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा हिमायतनगर शहरामध्ये जाहीर निषेध करण्यात आला। या प्रसंगी प्रतिक्रिया देताना महिला जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट शीतलताई भांगे। इथे आपण पाहतो की महिलांचा सन्मान म्हणून 33% आरक्षण लोकसभेमध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण कुपटी आणि म्हणजे कपटी आणि ज्यांची मानसिक वृत्ती ही नेहमीच खचलेली आहे आणि नेहमीच ही स्त्रीचा अपमान करणारी काँग्रेस तर यांनी आजही त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यांची जे नीच वृत्ती आहे या विधेयकाला नकार देऊन त्यांनी त्यांची वृत्ती स्पष्ट आणि क्लिअर देखील केलेली आहे। पण मी एवढंच सांगू इच्छिते की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत। जर सरकारमध्ये जर त्या आल्या तर आपलं काहीच चालणार नाही आणि आपला सुपडा साफ होईल। यांना हे चित्र स्पष्ट दिसत आहे। जसं की आपण पाहिले आताच्याच निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीने बहुमतांनी सरकार आपलं आणलेलं आहे, महायुतीचं सरकार, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा, हा नारी शक्तींचा होता। तर काँग्रेसला ही भीती पडलेली आहे की कदाचित अजून जर महिला सरकारमध्ये आल्या आणि 33% आरक्षण जर त्यांना प्राप्त झालं तर महिला कुठेच मागे राहत नाही आणि त्यांचं जे काही थोडं तरी 1-2-5% समजा वर्चस्व आहे ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार दिसून आलेला आहे। म्हणून पाठिंबा न देता आम्ही स्पष्टपणे त्यांनाच केलेला आहे। लोकांना सांगू इच्छितो की हे विधेयक जे आहे आज जरी नाही मंजूर झाला असेल तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हे नक्कीच मंजूर होईल। आपण पाहिले राम मंदिराला सुद्धा काँग्रेसचा नकार होता आणि तरी सुद्धा राम मंदिर झालेलं आहे। म्हणजे यापेक्षा विजय अजून कोणता मोठा असू शकतो आणि आम्हा पूर्ण महिलांना हा विश्वास आहे की हे विधेयक सुद्धा आज ना उद्या नक्कीच मंजूर होईल आणि आम्ही सर्वच महिला या मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुमित्राताई यांच्यासोबत आहोत आणि हे विधेयकाला आमचा पूर्णपणे महाराष्ट्रातून महिलांचा पाठिंबा राहील आणि शिंदे साहेबांचाही पाठिंबा आहेच। जिंदाबाद।